काय झाली तयारी? हां, पत्रिका येतील. फक्त आपण तो हे ठेवलं आहे ना, रिकामा ठेवला आहे ना, कारण ॲड्रेस मी सांगणार होते ना आपण काय बुक केलं आहे ते का व्हेन्यू. बरोबर. सो तो आला आहे ॲड्रेस. विलेपार्ले ईस्टमध्ये हॉल आहे आपला. बरं. सो तिथे आपण करतोय. आणि लग्न कोणाचं? आपलं. नाही, आपलं पुण्यात होत आहे. काय? तू वेगळ्या म्हणजे मैत्रिणीच्या लग्नाबद्दल वगैरे बोलतोस? आपलं काय पुण्यात रिसेप्शन करतोय? नाही, रिसेप्शन वगैरे हे सगळं वेस्टर्न पद्धती. हां, कारण लग्नानंतर रिसेप्शन आवाज, कारण आपण फक्त नातेवाईकांना बोलवतो लग्नात. आणि सगळं म्हणजे माझ्या एजन्सीची किंवा तुझी एजन्सीवाली जी लोक आहेत ना, त्यांना सगळ्यांना रिसेप्शनचं इन्व्हिटेशन आहे. सगळी दोन अच्छा, म्हणजे पुण्याचं रिसेप्शनला येतात. कारण लग्नात मुंबईत आपण मी लिस्ट काढली आहे ना, आणि बाबांनी परवा लिस्ट केली. सो साधारण एक 500 माणसंच फक्त आपण लग्नात बोलतोय, कारण खूप माणसं एकत्र. नाही, आपली दोघांची मिळून नाही, 850 आहेत. ती लिस्ट आली आहे तुझ्या बाबांकडे आणि ती सगळी लग्नाला येतात. कारण आपण हे घेतलं ना म्हात्रे पुलाच्या बाजूला सागर लॉन. एक मिनिट सगळेजण ऐकतात. आणि ते काय, जर ॲड्रेस तू सांगितला सत्ता आणि त्यांना कळलं आणि त्यांना लिहून घेतलं तर सगळे तिकडे येतील. आणि चुकीच्या ठिकाणी येऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे, कारण लग्न एकदाच होत असतं. सो तसं गोंधळ नको, कारण लग्न पुण्यात करतोय आम्ही. रिसेप्शन ऑब्व्हियसली 12 नोव्हेंबरला लग्न आहे. मी सांगते जरा, रिसेप्शन 2 दिवसांनी, कारण लग्नाचा शेणोठा गेल्यानंतर आम्ही करू. सो 2 दिवसानंतरची तारीख काढल्यानंतर पुण्याचा व्हेन्यू असेल. काय तू म्हणतास? म्हात्रे काय? म्हात्रे काहीतरी म्हात्रे जे काय आहे ते मुंबईतलं ते का करायचं म्हणजे एकतर AC हॉल्स आहेत मुंबईत. पुण्यात असाही गारवा असतो. हो, पण म्हणजे ते विधी वगैरे करताना त्रास होतो रे, तसं नाही होऊ शकणार. ती आपली संस्कृती. ठीक आहे ना, पण घरात करू ना. म्हणजे संस्कृती जे असेल ते उकडलं पाहिजे ही संस्कृती नाही आहे. तो आता बाहेरच्या वातावरणामुळे येणारा प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे एकतर भटजी वगैरे सगळे उशिरा येणार. नाही, ते ट्रॅफिक मध्ये अडकणार. नाही, ऑन टाइम असतात. कारण एकदा तर असं मुंबईत असं लग्न लागलं आहे. सुरुवात त्यांनी फोनवर केली, कारण ते पोचले नव्हते भटजी, आणि मग ते कार्यालयात आले. पण लग्न मुहूर्तावरच लागलं, कारण त्यांनी सुरू केलं होतं. लग्न करायचं नाही. आमचे गाडगे गुरुजी सकाळी घरी येतात आणि आपल्याला घेऊन जातात हॉलवर. हो, पण आपण लग्नानंतरची जी पूजा करणार आहोत घरी, तेव्हा गाडगे गुरुजी येऊ शकतीलच ना घरी. ते येणारच आहे. सो आपण आता मुंबईत लग्न करतो याचं कारण एकतर पुण्यात म्हणजे काही नथिंग अगेन्स्ट पुणं, सगळंच ते छानच असतं सगळं, टिपिकल जे जेवण असतं ते. पण आता बदल होत आहेत, बदल झालेत. सो सगळ्यांना असं सगळं ते बसून आणि आळूची भाजी आणि जिलबी आणि श्रीखंड असं सगळ्यांना आवडतं असं नाही. ते आपण तेच आपण सगळं घरी पण करतो. सो आपण पंजाबी एक हे ठेवतोय, बुफे असणार आहे. एकीकडे चाट कॉर्नर असणार आहे, एकीकडे महाराष्ट्रीयन पदार्थ पण असतील. आणि स्वीटमध्ये बाबांनी बंगाली आणि सुरतहून एक बोल ना. तू दास आडनावाच्या माणसाच्या लग्नात कधी आळूचं फतफद खाल्लंस का? नाही ना, ते सुद्धा खात नाही. तेच मी सांगते. आडनावाच्या माणसाच्या लग्नात कधी उकडीचे मोदक खाल्लेस का? नाही, तोच माझा पॉइंट आहे. किंवा तू शर्मा आडनावाच्या माणसाच्या लग्नात कधी साजूक तूप, मीठ, लिंबू, वरण, भात असं खाल्लंस का? तोच माझा मुद्दा आहे की आपल्याकडे आपल्या लग्नात पंजाबी डिश आणि चायनीज ठेवायचं. अरे, कारण लग्नात सगळ्यांना व्हरायटी हवी असते. तेच किती खाणार आहेस तू पदार्थांची? कशाला? कारण मुंबईमध्ये ते सगळे मराठी आहेत. तू भांडणच करायला आलायस का माझ्या? नाही, मी तुला पटवून द्यायला आलोय. 12 नोव्हेंबर तारीख ठरलीये, दोघांच्या घरी मान्य आहे, आपल्याला दोघांनाही पुरेसं पटतंय की लग्न करायला हवंय. तर फक्त एकच मुद्दा आहे की कुठे लग्न करायचंय, जे मी म्हणते की मुंबईत करायचंय. आणि फायनली मुलींचं सगळेजण ऐकतात, कारण मुलींचं सगळं बरोबर असतं. कारण 12 नोव्हेंबरला मुंबईत लग्न असणार आहे. लग्न किती तारखेला होणार तेवढं सांगून 12 नोव्हेंबर 2015. बस 12 नोव्हेंबर 2015 कट. लग्नाला यायचंय. 1 मिनिट, लग्नाला यायचंय. 1 मिनिट. 12 नोव्हेंबर 2015 लग्नाला. झालं, माझं बोलून झालंय. आणि तू माझी अर्धांगिनी आहेस, त्यामुळे मी करीन त्याला फक्त डावा हात धर आणि मम म्हणून झालं.